नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे 7/12 आहे, तुमच्याकडे तुमच्या 7/12चा नकाशा आहे, पण तुम्ही एकत्र कुटुंब होता, आता सध्या विभक्त आहात. 1992 ते 2024 पर्यंत नवीन नकाशे तयार झालेले नाहीत किंवा पोटइश्ये तयार करण्यात आलेले नाहीत. 7/12 एकच आहे आणि 51 नावं आहेत, म्हणजेच पोटइश्ये तयार झालेले नाहीत. तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर, शासनाने नवीन शासन निर्णय काढलेला आहे. सेपरेट तुमचा 7/12 येणार आहे, त्याला UL पिन येणार आहे, त्याला नकाशा सुद्धा मिळणार आहे. याबाबतचा शासनाने निर्गमित केलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जे शेतकरी आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही आनंदाची अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहू शकता. शासन निर्णय आहे. ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिस्साची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत. म्हणजेच काय की ग्रामीण भागातील जे शेतधारक आहेत त्यांच्यामध्ये वर्गवारी झालेली आहे. उदाहरणार्थ 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, शेत जमीन तेच आहे, गट क्रमांक तोच आहे, पण नकाशे वेगवेगळे झालेले नाहीत. 7/12 सुद्धा वेगवेगळे झालेले नाही आहेत. तर अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. म्हणजे प्रत्येकाचा 7/12 हा वेगवेगळा, नकाशा हा वेगवेगळा. अशा प्रकारे अत्यंत आनंदाची अपडेट आहे. हा शासन निर्णय आहे, पाहू शकता 27 जानेवारी 2026 रोजी. पूर्वी 1990 ते 1930 दरम्यान जमावबंदी म्हणजेच प्रथम भूमापन करण्यात आले होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 50,000, पाहू शकता इथं जवळजवळ 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7/12 अद्ययावत करण्यात आले होते. यानंतर नकाशे अद्ययावत करण्यात आले होते त्यावेळेस 1,40,78,965 एवढे भूभाग तयार झाले असून तेवढेच 7/12 अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले होते. राज्यात 1992 पासून माहे डिसेंबर 2024 पर्यंत पहा, 1992 ते 2024 पर्यंत खरेदी हक्काने, वारस वाटणीने, हक्क सोडपत्राने किंवा पहा हस्तांतरण या कारणाने नव्याने 7/12 अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोट हिस्स्यांची संख्या जवळजवळ 2,12,76,499 एवढी आहे. 7/12 अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोट हिस्स्याची मोजणी होत नसल्याने नकाशे व 7/12 अधिकार अभिलेखात मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होतात, तुम्हाला होत आहेतच. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागाची मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास आधार क्रमांक म्हणजेच UL पिन, तुम्हाला माहिती आहे 7/12 वरती इथं UL पिन येतो, तो UL पिन तुम्हाला देण्यात येणार आहे. पहा, त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांच्या वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना, पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या भूभागांचे धारकांचे खातानिहाय पोट हिस्स्यांची मोजणी करून पहा, पोट हिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावर सुरू करण्यात येत आहे. आता या प्रकल्पाची उद्दिष्टे जाणून घ्या आणि जे 6 फायदे सांगितले होते ते सुद्धा जाणून घ्या. पहा, प्रकल्पाची उद्दिष्टे पहा, राज्यातील सर्व सर्वे नंबर, गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिस्स्यांची मोजणी करणे, सर्वांची मोजणी होणार, नकाशे तयार होणार. अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे. पहा, प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे UL पिन देणे, म्हणजे प्रत्येकाचा 7/12 हा वेगवेगळा होणार. आता प्रकल्पाचे फायदे काय आहेत ते पण जाणून घ्या. 7/12 नुसार धारक निहाय स्वतंत्र पोट हिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होतील. धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल. अधिकार अभिलेख 7/12 व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल. भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल. शेतकरी, विविध बँका, पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस उपलब्ध होईल. खरेदी पूर्व मोजणी प्रक्रिया कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल. ही झाली फायदे आहेत. खरोखर सर्व शेतकऱ्यांना याचे फायदे होणार आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीकडून आता तुमचं ही कार्यवाही करण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा शासन निर्णय शासनाने चांगल्या प्रकारे काढलेला आहे. म्हणजे एकत्र भाऊ आहेत, वेगळे भाऊ झालेले आहेत. 1992 ते 2024 पर्यंत ज्यांचे
खरेदी व्यवहार विक्री व्यवहार झालेले आहेत, त्यांचे नकाशे तयार झालेले नाहीत, 7/12 सेपरेट झालेले नाहीत, त्यांच्यासाठी ही आनंदाची अपडेट आहे. सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेतीविषयक काही तुमच्या अडचणी असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल माहिती देण्यात येईल. धन्यवाद.